तीव्रता तीव्रता स्वरात आहे. अंगारक या शब्दानं प्रथमच माझे शब्द बाहेर पडले. फक्त तुझं नाव होतात आहे. काय असा अपराध या शनीनं तुझा केलाय म्हणून अंगारक माझ्या बाबतीत अन्याय केलाय. अपराध? होय. शनिदेव, तुम्ही इथपर्यंत कशासाठी आलात हे मला परिपूर्ण ज्ञात आहे. म्हणजे तुमच्या जीवनात जी कृती हा अंगारक घेण्यासाठी तत्पर होत होता त्याची जाणीव तुम्हाला झाली आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी मी माझ्यापर्यंत आला. मी कुठच्याही गोष्टीची जाणीव करून घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाही. ऐका, काय असा अपराध ऐकण्यासाठी आहे? काय असा अपराध या शनीचा झाला तेवढं मला सांगा. शनिदेव, अपराध आपला एकच. काय? तपाला तुम्ही प्रारंभ केला. या तपाचा तुमचा उद्देश काय होता? तप मी करत होतो त्या ठिकाणी तुम्ही आलात. उद्देशही तुम्हाला माहित असेल. जे काही सांगायचं असेल एकट्याने स्पष्ट करा. जो प्रश्न असेल मला विचारा, उत्तर मी देणार. मग ऐका, तुमच्या तपाचा उद्देश होता की साऱ्या ग्रहमंडलात तुम्हाला सर्वश्रेष्ठ स्थान प्रदान करायचं आहे. हे तुमचे विचार या मंगळाला रुचले नाहीत म्हणून मी ही कृती घडवली. हा तुमचा अपराध होता म्हणून माझ्याकडून ती कृती घडली गेली. साहजिकच माझ्या कार्यावर तुम्ही बोट ठेवताय. अर्थात अंगारक ही पदवी आपल्याला मिळाली, नाव मिळालं. मग ते कुणामुळे मिळालं? गणेशामुळे मिळालं. गणेशाची भक्ती आपण केलात तेव्हा तुम्हाला कुठचं पद मिळालं? ग्रहमंडलात तिसरं पद ग्रहांचा सेनापती. हा, मग तुम्ही जेव्हा भक्ती केली तेव्हा तुमचा स्वार्थ होता. तुम्ही ग्रहांचा सेनापती झालात तेव्हा तुम्हाला आम्ही अडवलं नाही? अडवलं. आमची तुम्हाला आडकाठी झाली नाही झाली. मग आम्ही तुमच्या जीवनात आडकाठी करण्यासाठी आलो नाही. मग तुम्ही आमच्या जीवनात एवढे का? याला कारण होतं. काय कारण? शनिदेव, मी तुमच्या राशीत येत असतानाच खऱ्या अर्थानं शिवशंभू महादेवांनी मला अडवलं. पण त्याआधी नीलमंदे बाबांनी जी कृती घडवली. शिवशंकरांनी तुम्हाला अडवलं. शिवशंकर तुमचे कोण आणि माझे कोण? शिवशंभू महादेव माझे पिता आहे. मग तुझा पिता तुला अडवतोय याच्यावरच तुझं डोकं चाललं पाहिजे की आपलं काहीतरी चुकतंय. आपला बाप आपल्याला थांबवतोय. विश्वाच्या ठिकाणी पहिला गुरु आई, दुसरा गुरु बाप. तो जर तुला समजावून सांगत असेल आणि तुझी बुद्धी चालत नसेल, दोष माझा नाही तुझा आहे. माझ्या बापानं जेव्हा मला सांगितलं, माझ्या बापानं जेव्हा मला प्रतिकार केला तेव्हा मी माझी कृती तात्काळ थांबवलेली आहे. त्या पुढं तुमच्या जीवनात अघटित घडेल असं एकही पाऊल मी उचललेलं नाही. मी माझ्या स्थानी स्थित असताना तुम्ही आता जाब विचारण्यासाठी आलात तेव्हा मी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात हा प्रसंग का घडविला याचं कारण माझं वर्चस्व तुला नको. माझं वर्चस्व तुम्ही सिद्ध करणारे कुणीच नाही. अरे कित्येकानी माझं अस्तित्व संपवण्यासाठी स्वतःच्या जीवनात परिकष्ट केले. आता ते नावालुपाला आहे. पण माझ्याशी संवाद करत असताना त्यांना रंगमंचावर बसवलेलं आहे. एवढं सामर्थ्य माझ्या अंगी आहे हे मी स्वाभिमानानं आणि स्वतःच्या पराक्रमानं सांगतोय. कुणाला ते ऐक नाहीतर तुमचा गैरसमज होईल. कारण माझ्या शब्दांचा आणि माझ्या वाक्यांचा गैरसमज करणारे सगळेच आहेत. माझ्या आईला, माझ्या बापाला, शिवशंकराला, महाविष्णूला, गजाननाला यांना रंगकर्म कशाला? या विश्वाच्या ठिकाणी होणार प्रत्येक गोष्ट ही नाट्य आहे. तो एक रंगमंच आहे. तो संवादाचा असू दे, संस्काराचा असू दे, संघर्षाचा असू दे, अशा ठिकाणी त्यांना बसविलं. मग तुमची रे काय कथा? काल सकाळची चिलटे येतात आणि आम्हाला आव्हान करतात. अरे यांनी किती गाजवलं तरी लोळवणारा मीच आहे, लक्षात ठेव. तुमचं वक्तव्य तुम्ही मांडला. मंगळ ग्रहाला काल सकाळची चिलट असं तुम्ही म्हटला. तुला समज, इतरांना समजून घे. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. हे माझं मुख्य आणि प्रत्येक वेळीचं वाक्य आहे. त्याच्यामुळे तू म्हणशील काय ते समजून घे. म्हणजे आता तुम्ही बाजू मारला. बाजू मारतच नाही. ऐका, मी बाजू मांडून शनिदेव, तुम्ही सांगून गेलात कुणाला कसे कसे तुम्ही बसवला. ती त्यांची कर्म आणि त्यांच्याशी असणारे तुमचे वाद झाले. माझं तुम्ही काय करणार ते मला फक्त मी त्याच्यासाठी तुझ्याकडे आलो. तुझं काय करावं आणि काय केलं पाहिजे
याची पूर्ण कल्पना मला आहे. मी माझ्या कारण बोला. तुझ्यासारखा दुष्ट पुरुष या विश्वात नाही. कारण एकच, नीलमंदा तुझी नात्यानं भगिनी की वागदत्त वधू. तुमचं मत काय? माझ्या प्रश्नाचं उत्तर हो. माझी मतं मांडली की परत तू सांगणार पळवाटा काढतोस. उत्तर दे. भगिनी. भगिनी, मग तिला तिचं कल्याण व्हावं याच्यासाठी नेलंस की माझ्या जीवनाचा ऱ्हास व्हावा याच्यासाठी नेलंस? माझ्या मतानुसार हं? मी तिला तिच्या जीवनाचं कल्याण व्हावं याच्यासाठी आणि माझा उद्देश सफल करण्यासाठी, म्हणजे दुसरं कारण तुम्हाला मला तपापासून वंचित करायचं होतं. हे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी तप करणं पाप आहे का? तप करणं पाप कुठं आहे? मग तप करत असताना तुझ्या मनात हे विचार आले, हे पापी विचार का आले? मग माझ्या तपावर तुझा क्रोध का? ज्यावेळी महाविष्णूनं तप शिवशंकराचं केलं आणि त्या शिवशंकराला नेत्रकमल अर्पण केलं, त्यावेळी काय प्राप्त केलं? निश्चितच खऱ्या अर्थानं वैकुंठीचा नारायण शिवशंभू महादेवांची भक्ती करत होता, तप करत होता. तेव्हा खऱ्या अर्थानं कमळ ही खऱ्या अर्थानं त्या शिवपिंडीवर वैकुंठीचा नारायण अर्पण करत होता. पण एक कमळ ज्यावेळी कमी पडलं त्यावेळी देवानं आपला डोळा काढला आणि ते कमळ म्हणून खऱ्या अर्थानं तिथं हे त्याला काय मिळालं? त्याला काय मिळालंय मला विचारण्यापेक्षा तुम्हाला माहित नाही. हा, म्हणजे असं आहे ते. प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा त्याच्याच कडून उत्तर घ्यावं आणि आपण काहीतरी वेगळं बोललोय. मी सांगतो सुदर्शन देवाला मिळालं. सुदर्शन. आता तू सांगू नकोस. सुदर्शन मिळालं. आता हे उत्तर माझ्याकडून तुला हवं होतं. आता एकच प्रश्न विचारतो. शिवशंकरानं या विश्वाच्या ठिकाणी भक्ती कुणाची केली आणि जो जगभक्षक प्राप्त केला तो कुणी दिला आणि तो कसा दिला याचं स्पष्ट उत्तर दे. वाकडा मार्ग नको, उत्तर दे. शिवशंभू महादेवांना जगभक्षक कोणी दिला? जगाच्या आदिपुरुषाच्या हाती असणारा हा जगभक्षक शिवशंभू महादेवांना कसा मिळाला याचं उत्तर मला माहित नाही. तुला जर हवं असेल शिवशंभू महादेवांकडून तू घ्यायचा बस. आणि त्यांना याच गोष्टीमुळं त्यांना जगभक्षक तुमच्या कसा मिळाला? ज्ञानाचा, त्यांना तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा मला तिरस्कार आहे. अशाची संवाद करण्यापेक्षा अशाचा शेवट. मग शेवट करण्यासाठी हाती तुम्ही शस्त्र घेतलात, मग मी सुद्धा तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी हा 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 खेळ प्रभूच्या